पापड, जिलेबी आणि त्याचसोबत मठ्ठा. म्हणजे हे पदार्थ खरं तर आपण लग्नात बघतो आणि लग्न सोहळ्यालाच मी आली आहे. कोल्हापुरात आपण आलो आहे विजय आणि अपूर्वा या दोघांच्या लग्नाला. लग्न म्हटलं की डान्स, गाणी, जेवण या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणूनच कोल्हापूरमधल्या या लग्नात काय काय स्पेशल जेवण आहे आणि वऱ्हाडी मंडळी कसा या सगळ्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. मालिकेची संपूर्ण टीम इकडे आहे आणि मस्त सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहे. काय स्पेशल आहे? पनीर माझ्यासाठी तरी स्पेशल आहे. आणि काय काय मेनू आहे? पनीर आहे, जिलबी आहे, भजी आहे, पापड आहे. मी सगळंच घेतलं ताट दाखवायसाठी अगदीच. ढोकळा आहे, सलाड आहे, पुरी आहे, चपाती आहे. तुमचं ताट रिकामं दिसतंय असं? त्यासाठी मी हे ताट घेतलं असं मला वाटतंय. तुमचं ताट रिकामं दिसतंय असं का? नाही, मी बरंचसं खाऊन संपवलं आहे आणि मी तसं मोजकं आणि अगदी आवडीचे पदार्थ खाणार आहे. आणि स्पेशल म्हणशील तर हा मठ्ठा आणि ही जिलेबी ही कोल्हापूरच्या लग्नातल्या जेवणाची स्पेशालिटी आहे. सो मठ्ठा आणि जिलेबी, इतर वेळेला मी जिलेबी खात नाही, पण आज जरा मोह आवरला नाही, आज खातोय. क्या बात. म्हणजे हळदीचा फंक्शन, लग्न आणि असं करून सगळे थकलेत आणि कसं मस्त आनंदाने जेवतात. कसं आहे जेवण? खूप मस्त जेवण आहे, खूप मजा आली. म्हणजे आम्ही मुंबईहून गेले 6 महिने इकडे शूटिंग करतो, पहिल्यांदा असं छानपैकी जेवण येतं आणि खातोय आम्ही, असं मजा वाटते. लग्नाचा सिक्वेन्स शूट करतात, ती सगळी कशी? खूप मजा आली. सगळ्यांचे वेगवेगळ्या साड्या, डिझाईन, दागिने बघून एवढं मजा आली. आम्ही सगळ्याजणी नटलेलो आहोत आणि धमाल आलेली. तर जेवण तर इतकं अप्रतिम आहे. कोल्हापुरात येऊन एवढं चांगलं जेवण मिळालं, खूप मजा आली. तुमचा आवडता पदार्थ कुठला या सगळ्यात? माझा आवडता भजी. कांदा भजी. कांदा भजी, ढोकळा जसं बघतोय. तुझा आवडता पदार्थ कुठला या सगळ्या जेवणात? मला आत्ता सध्या तरी मी ढोकळा घेतला कारण ते खूप भारी वाटत होतं म्हणून घेतलं. आणि ताट थोडंसं रिकामी दिसत असेल माझं, थोडंसं नाही ॲक्च्युली, पण तू डाएट करतेस का? डाएट वगैरे खड्ड्यात म्हणजे आत्ता फक्त खायचं आहे. भावाचं लग्न आहे तर खाऊन मजा करायची आहे. सो मी हळूहळू सगळं घेणार आहे आणि खाणार आहे. कोल्हापूर म्हटलं की आपल्याला तांबडा पांढरा आणि असं झणझणीत जेवण मस्त. तुम्ही ते कोल्हापुरात किती एन्जॉय करता? खूपच एन्जॉय करतो. म्हणजे कोल्हापुरात आल्यापासून तांबडा पांढरा तर आहेच आहे, पण लग्नाचं टिपिकल जेवण जे असतं जिलेबी, मठ्ठा, त्याच्यावर ताव मारायचं चालू आहे बस. म्हणजे खरंच सगळे खूप इथे धमाल करतात. सेम सगळ्यांना आवडलंय का जेवण? येस, खूप मस्त जेवण. आणि मला एक सांगायचं की असं एक समज आहे की कोल्हापुरात नॉनव्हेज चांगलं मिळतं, पण कोल्हापुरात व्हेजही तितकंच सुंदर मिळतं. आणि आम्ही ते कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरीची चव चाकतोय सध्या. मिक्स व्हेज आहे, भेंडी फ्राय आहे आणि मस्त एन्जॉय करतो. ढोकला आहे, चाट आहे. सो तुला कुठला पदार्थ आवडला? मला भेंडी फ्राय जास्त आवडली, मस्त आहे. म्हणजे व्हेजसाठी सुद्धा प्रसिद्ध असं म्हणाले. काय फिलिंग आहे आता? काय कसं काय? नाही, एक नंबर जेवण आहे. जरा तिखट लागलं तरी पण आज लग्नाचं माझ्यामधून जरा गोड मानून घ्यायला लागते. आणि मला स्पेशल हा मठ्ठा आवडतो, लई वाग लागते. कशा ताव मारून झाला? आता पनीरवर ताव मारून झालेला आहे. ढोकळा पण खाल्लेला आहे तसा मी, भेंडी पण खाल्लेली आहे आणि हा मठ्ठा भाग आहे मस्त. तुम्हाला कुठली डिश आवडली? खरं म्हणजे डिश आवडते म्हणजे हे सगळं बनवलं आहे ना ते खंडेराव मोहिते पाटलांनी बनवलेलं आहे. त्यामुळं मी कसं केलं की सगळा विचार केला. म्हणजे अपूर्वाला काय आवडतं तर जिलेबी, तर तिच्यासाठी जिलेबी. आपल्या विजयला काय आवडतं, चमचमीत भजी बिजी आवडतात. तर कुणाला ढोकळा, कुणाला काय, म्हणजे आपल्या संत्याला, रेखाला जे काय आवडतं ना, नवरा नवरीला ती सगळी जबाबदारी माझी. म्हणजे मला असं वाटतं की एका दिवसात मी ऑलिम्पिकचं सुद्धा नियोजन करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स माझ्या ह्या येणं आलेला आहे. त्यामुळं सगळे आनंदी चेहऱ्याने उत्साहात बघितल्यानंतर मलाही उत्साह वाटायला लागला की मी जे केलं आहे, सगळं बनवलं आहे ते चमचमीत मिटक्या मारत खात आहेत. बघा मग दंगा, मस्ती आणि धमाल. सगळ्यात महत्त्वाचं नानांनी ना आताच कन्यादान केलं आहे आणि त्यानंतर नाना मस्त बसून जेवत आहेत. नाना कुठला पदार्थ आवडला? खरं सांगू, आता मी कोल्हापूरचा आहे का नाही, नानासाहेब चव्हाण, लाल मिरची वा कमी पडली तर तिखट विशेष असतं म्हणून ही पण. नाना तुम्ही मिरच्या खाताय. आयुष्याचं सगळं रिफ्लेक्शन आहे. स्पाइस आलाच तर मजा आहे, ऊपर नीचे तो करना ही पडत आहे. त्यामुळे कोल्हापूरचं हे वैशिष्ट्य आहे की उत्तम चवीचं आणि चांगलं जेवण, व्हरायटी आहे. आज शूटिंगचं जेवण आहे, खूप लोकांचं आहे, त्यामुळे नॉनव्हेज नाही आहे. नाहीतर मटण,
एक नंबर. या ताटात काय तांबडा पांढरा मिस करताय? खूप मिस करतोय आज. तांबडापणा नक्की मिस करतोय. रात्री कॉम्पेन्सेट करीन. लग्न आहे मग थोडा कुछ मीठा हो जाय. कुठला पदार्थ आवडला? नमस्कार. पहिल्यांदा सांगतो मी दीनानाथ चव्हाण आणि माझ्या मुलीचं मी कन्यादान आज केलेलं आहे आणि आज मला सूनही आलेली आहे आणि कदाचित तुम्ही माझ्या मुलांनी होणाऱ्या सुनेला कसं प्रपोज केलं तुम्ही पाहिलं असेल. हां, म्हणून ही वेडिंग आज मेनू आहे जिलेबी आणि मठ्ठा आणि हा कोल्हापूरचा स्पेशल आहे. तुम्ही माळकर तिकटीवर जर गेलात तर जिलब्यांचे भरपूर स्टॉल तुम्हाला दिसतील. तोच हा आपण फेवरेट मेनू आज ठेवलेला आहे. सगळी वराडी मंडळी आनंद घेत आहेत आणि तुम्ही आमच्याशी बोलत राहण्यापेक्षा जेवणाचा आनंद लवकर घ्या अशी मी रिक्वेस्ट. सगळ्यांचं बघून माझ्याही तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे कधी माझं होते असं झालं तर मोजकं खातेस. काय झालं? आवडलं? नाही असं काही नाही आहे. मला लग्नाला आलेलं आवडलं नसलं, म्हणजे मला हे लग्न जे चाललंय ते माझ्या मनाविरुद्ध असलं तरी जेवण मात्र मी खूप एन्जॉय करते. ते आता संपत आलंय म्हणून तुला असं वाटतंय? मला वाटलं अगदी मोजून. कुठला पदार्थ जास्त जिलेबी आणि मठ्ठा. हो, खूप सुंदर आहे. तू नक्की टेस्ट कर. विजयला जिलेबी आवडते म्हणल्यावर निकिताला जिलेबी आवडलीच पाहिजे. असं आहे म्हणूनच हे सगळं माझ्या मनाविरुद्ध चाललंय असं. आणि त्याने जिलेबी थ्रू प्रपोज सुद्धा केलं. हो, अपूर्वाला. मग खरं तर मला ती नाही आवडली पाहिजे, पण नाही, ते सगळं बाजूला आणि जेवण बाजूला. जेवण खूप सुंदर. म्हणजे खरंच या घरच्यांनी मस्त जेवणाची तारीफ केली आहे. मठ्ठा, जिलेबी आणि हे सगळं बघून माझ्याही तोंडाला पाणी सुटलं आता. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत मी येते जेवून. थँक्यू सो मच.